संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांचं मेडिकल चेकअप हे नेकतूर ग्रामीण रुग्णालयामध्ये झाल्याची माहिती मिळते। अपडेट जाणून घेऊयात। गोविंद शेळके आपल्यासोबत आहे। गोविंद, दीपक, खरं तर सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले यांना केजमध्ये आणलं जाईल आणि केजमध्ये आणल्यानंतर तेथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती मेडिकल चेकअप केलं जाईल अशी माहिती होती। मात्र पोलिसांनी ती माहिती खरं तर माध्यमापासून लपवली आणि आपण बघतो की रस्त्यामध्येच म्हणजे केज पासून जवळपास 20 किलोमीटर आधीच नेकनूर गाव लागतं। तर त्या नेकनूरमध्येच नेकनूर ग्रामीण रुग्णालयामध्ये सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याचं मेडिकल झालेलं आहे, मेडिकल चेकअप झालेलं आहे आणि ते करून आता या दोघांनाही म्हणजे आज तर केज पोलीस स्टेशनमध्ये यांना प्रोड्यूस करावं लागेल। मात्र त्यापूर्वी नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये या दोन्ही आरोपींना ठेवण्यात आलेलं आहे। स्वाभाविक आहे की या घटनेचं गांभीर्य बघता पोलीस काळजी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत की यापूर्वी वाल्मिक कराड याला ज्यावेळी केजमध्ये आणलं गेलं होतं त्याहीवेळी मोठा मॉब कोर्ट परिसरामध्ये जमला होता आणि आता सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे मुख्य आरोपी संतोष देशमुख हत्या प्रकरणातले केजमध्ये पोहोचत आहेत। म्हणून पोलिसांनी काळजी घेताना चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। अद्याप सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले हे केजमध्ये पोहोचलेले नाहीत। मात्र पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येतोय कोर्ट परिसरातला आणि काही वेळाने या दोघांनाही केजमधल्या जिल्हा व सत्र न्यायालयासमोर उभा केलं जाईल। गोविंद, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।